चला तर मंडळी, थंडीत असं वातावरण आहे. आज ना जरा आभाळ आभाळच येतंय आणि याच्यात आज मी करणार एक छान असा पदार्थ, एकदम पौष्टिक, तो म्हणजे शेंगदाण्याचे लाडू. आणि त्याच्यात अजून पण एक मी ऍड करणारे पदार्थ, तो म्हणजे तीळ, पांढरे तीळ. हे आपल्या शेतातलेच आहेत, घरगुती, एकदम प्युअर ऑर्गॅनिक. तर चला वळूया आपल्या रेसिपीकडे. तर मी दोन साईडला एकीकडे ठेवली कढई आणि एकीकडे तवा पण ठेवलाय, जेणेकरून एकदम स्लो गॅसवरती छान मस्त असे शेंगदाणे भाजले जातील. आणि असं खूप शेंगदाणे नाही टाकायचे, थोडे थोडेच टाकायचे, जेणेकरून चारही बाजून ते व्यवस्थित भाजले पाहिजे. तर बघा, अशी त्याची साल सुद्धा आपोआप निघली पाहिजे, एवढी छान खमंग भाजले पाहिजे ते. आणि आता शेंगदाणे झालेत, तर आता हावरी, हावरी म्हणजे पांढरे तीळ. बघा, ते पण छान भाजले जातात आणि ते लगेच भाजतात. तडतड तडतड दोन्ही साईडला मी ठेवलेत, कारण लवकर व्हावे. आणि एका ठिकाणी जायचंय पण मला, म्हणून मग मी पटपट आवरतीये. एकतर मी जरा उशिराच सुरुवात केलेली आहे, पण तीळ लगेच भाजले जातात. आणि थंड झाल्यावरती लगेच मिक्सरला काढून पण घेतले. आणि इथं आपण करणारे गुळामध्ये, तर त्यामुळे मी इथं पाक करायला ठेवलंय. आणि याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, मी तुम्हाला या व्हिडिओला अटॅच देईन, तर नक्की जाऊन पहा. तर बघा, मग पाक वगैरे टाकल्यावरती छान असे लाडू लगेच वळले जातात. खूप सुंदर लाडू झाले, तर तुम्ही नक्की खाऊन बघा. भरपूर कॅल्शियम आहे याच्यामध्ये, भरपूर म्हणजे भरपूर. तर पहिला लाडू मी खाल्लेला नाहीये, मी अगोदर सगळे लाडू करून घेतले. आणि पहा किती छान लाडू झाले. तर मी जरा मोठे मोठेच बांधलेले आहेत. आणि लाडू झाले अगोदर सईला आणि ऋदूला दिले. हा यांचा दुसरा लाडू चालू आहे बरं का. पहिला लाडू खाला आणि म्हटले छान झालाय, तर परत दुसरा पण त्यांना दिलाय खायला. तर बघा कसे दोघं पण म्हणतात छान झालाय. हे दिवसाला दोन दोन लाडू खातायत. तर रेडी आहे आपले लाडू. तर चला, मी पण रेडी झालेली आहे, जायचे एका ठिकाणी. कुठं ते बघा, खूप दिवसांनी साडी घातलेली आहे मी, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. तर गाडीत चाललो होतो आणि सईचा चंदा मामा, सईचं म्हणणं आहे चंदा मामा बघ, चंदा मामा बघ. तर चाललोय आणि पोहोचलोय ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी. इथं आलो होतो आम्ही ढोळे जेवणासाठी. गल्लीतच आपल्या एका ताईचं आहे ढोळे जेवण, म्हणजे गल्लीत राहतात, पण ते इकडे थोडस लांब आहे, म्हणून आम्ही आलो होतो. आणि लहान मुलांचे छान छान प्रोग्राम होते. आणि तसंही बघा, छान टोपडं वगैरे घालून बसली, स्वेटर. आणि ऋतू दादा बघा आपला कसा डान्स करतोय. तर मुलांचे पण गेम होते, त्यात ऋतू पण गेला होता, त्याला म्हटलं जा. तसंच मुलांची पण हौस होते. आणि मग सगळं झाल्यावरती जेवण वगैरे केलं. आणि सईला गरम झालतं, तो त्यामुळं सगळं काढून टाकले तिचे कॅप वगैरे. तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब.